पहा बेटा 9. तुमची आपल्याला या ठिकाणी एक्सरसाइज घ्यायचं आहे 9.2. समजून घ्या थोडं काय आहे. इथून ना असंच घे ओके. चला पहा 9.2 मधला पहिला क्वेश्चन काय आहे. जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर पब्लिशर. जॉनने जे काही पुस्तकं त्या ठिकाणी पब्लिशरला विकलेले आहे ते ₹4,500 विकलेले आहेत आणि त्याला जवळपास त्याच्यावर 15% कमिशन मिळाले. कमिशन किती मिळालेली आहे बेटा? 15% कमिशन त्याला मिळालेली आहे. तर खालील ऍक्टिव्हिटी पूर्ण करा म्हणजे ऍक्टिव्हिटीचे प्रश्न सोपे असतात. सेलिंग प्राइस किती आहे बेटा? 4,500. डिस्काउंट किती आहे सांगा बरं का त्याच्यावर बेटा? डिस्काउंट आहे 15%. हा बोला की. बोला की. नाही सांगा बोला की. बरोबर ठीक आहे. सेलिंग प्राइस किती आहे सांगा बरं का बेटा? 4,500. रेट ऑफ कमिशन किती आहे? 15%. कमिशन इज इक्वल टू काय असतं सांगा बरं का? 50 जे काही x डिवाइडेड बाय 100 इंटू कोणती प्राइस? सेलिंग प्राइस. कोणती प्राइस? ठीक आहे. मग किती आला सांगा? 675. 600 त्याच्यामध्ये काही तेवढा अवघड नाही, सोपं आहे. पुढचा गणित पहा बेटा. रफिक सोल्ड फ्लावर्स वर्थ ₹15,000 बाय गिव्हिंग 4% कमिशन टू द एजंट. रफिकनं फ्लावर कितीला केले? 15,000 आणि विकताना त्याला कमिशन किती दिलेलं बेटा? 4%. 4% कमिशन कुणाचे? 15,000चे. कुणाचे? 15,000चे. तर त्याला किती पैसे मिळाले आहेत? तर तेवढ्या कमिशनला त्याच्यातून काय करावं लागेल? मायनस. कमिशनला काय करावं लागेल? मायनस. चला काढू आपण. Selling price of flowers रुपये किती आहे? कमिशन गिवन 15%. कुणाचे? 15,000चे 15%. कमिशन गिवन इज इक्वल टू 15% ऑफ किती हजार बेटा? 15/100 गुणिले किती? एक कटला 150. 15% दिले की रे? 15% 4% आहे का? 4% ना? 4/4 गुणिले 150 किती आले रुपये? 600. ठीक आहे. कमिशन किती आहे? 600 रुपये. विकले कितीला? 15,000. 15,000 जरी वस्तू विकलं तर त्याला किती रुपये कमिशन द्यायचे? 600 मध्ये किती टक्के? 4%. मग त्या ठिकाणी कमिशन किती दिले त्याला? 600 रुपये. तर अमाऊंट किती मिळालं? अमाऊंट रिसिव्ड बाय नाव काय त्याचं? रफिक का? रफिक इज इक्वल टू किती आहे? सेलिंग प्राइस मायनस कमिशन. सेलिंग प्राइस मायनस सेलिंग प्राइस किती होती? मधून किती गेलं? 600 रुपये. 14,400 रुपये. त्याला एकूण किती पैसे मिळाले रफिकला सांगा? 14,400. मग काय म्हणायचं? अमाऊंट रिसिव्ड बाय द रफिक 14,400. पुढचा गणित पहा. A farmer sold food grains. फूड ग्रेन म्हणजे काय? घरात असतात ना आपल्या फूड ग्रेन. ज्वारी, तांदूळ, 9,200ला
दलालाच्या मार्फत, एजंट म्हणजे दलालच्या मार्फत 2% कमिशन. किती टक्के कमिशन दिलं दलालाला? 2%. हाऊ मच अमाऊंट डिड द एजंट गेट? अमाऊंट एजंटला किती मिळाली आहे असं विचारलंय. कितीला विकले? 9,200ला. तर दलालाला 9,200ला विकल्यावर कमिशन किती मिळणार आहे? 2%. समजा एखादी प्लॉट आहे, प्लॉटची किंमत 10 लाख आहे. हे प्लॉट विकला तुला 2% कमिशन म्हणलो, तर तुला किती मिळतात? 20,000. 1 लाखाचा प्लॉट आहे म्हणलं 1 लाख आहे, 2% तुला कमिशन किती मिळाली? 2,000. इथं 9,200ला विकले, 2% 2,000, 9,200च 92, 184. उत्तर 184 का बघा. तोंडी काढता आलं पाहिजे, हिची गरज सुद्धा नाही. बघा काय म्हटलं त्या ठिकाणी, सेलिंग प्राइस फॉर फूड ग्रेन. सेलिंग प्राइस किती आहे सांगा? 9,200 का 500? 200. कमिशन 2% ऑफ 9,200. कमिशन गिवन टू एजंट. कोणाला दिलं? 2% ऑफ 9,000. 2 भागिले 100. 9,092 गुणिले 2. 9 2 18. 184. Therefore commission received by the broker किती मिळालं सांगा? 184. The commission received by broker by is रुपये 184. किती रुपये मिळाले कमिशन तिला? 184. आवड आहे. उमाताई purchased following items from खादी भंडार. उमाताईने खादी भंडारामधून काही वस्तू खरेदी केल्या त्या ठिकाणी पहा. 3 साड्या 560 रुपयाला आणि 3 sarees for 560 rupees each, म्हणजे एक साडी 560ची. 3 साड्या कितीच्या झाल्या? एक साडी 560 रुपयाला आहे. 3 साड्या घेतलो किती झाले? 1,500. वरचे 6 17 12 17 18 1,680 रुपये. 1,680. 6 बॉटल आहेत मधाचे. प्रत्येक बॉटलची किंमत आहे 90 रुपये. 9 5 45 9 सकी 54 540. ऑन द purchase she received a rebate 12%. तिला किती रिबेट मिळाले? तिला परत किती मिळाले? 12%. हाऊ मच टोटल अमाऊंट गिड उमाताई पे? तर उमाताईला किती पैसे भरावे लागतील? जेवढं आहे तेवढं पहिले काय करावं लागेल? ऍडिशन करून त्याच्या किती टक्के काढावं लागेल? 12%. आणि तेवढे 12% ऍड करायचं का मायनस करायचं? मायनस. आणि तो आला तुमचा आन्सर. बघा आला 1,680 540. केला दोघांची बेरीज? बघत चला केलं का रे? आन्सर कुठे आहे? आन्सर आहे सर. हा खालीवर कसं काय राहील? 77. 77 खाली कुठे आहे? हे अच्छा. टोटल रिबेट एकूण बेरीज किती झाल्या त्याची? ठीक आहे चला बेटा लक्ष द्या. पहिला काय म्हणायचं सांगा? उमाताई परचेस्ड द फॉलोइंग आयटम्स इन खादी भंडार. साडी. पहिला काय बेटा? साडी का साडी? साडी. साडीज किती सांगा? 3 × 560 सांगा 1,680 रुपये. पुन्हा काय घेतलंय? 6 बॉटल हनी.
किती बॉटल 6. बॉटलची किंमत किती आहे 90. 9×5 = 45 54 540. टोटल परचेस्ड काय दोघांची बेरीज काय काय सांगा 0 12 ला 2 हातच्या वाले 1 12 ला 2 हातच्या वाले 1 2220 बरोबर आहे. पुन्हा काय म्हणले रिबेट म्हणले किती पर्सेंट रिबेट म्हणले शी रिसिव्ड रिबेट ऑफ शी रिसिव्ड रिबेट ऑफ 12% ऑन पर्चेसिंग अमाउंट पर्चेसिंग अमाउंट किती आहे तिची किती आहे 12% ऑफ 2220 12/100 गुणिले 2220 कटलं याचे कटलं 1.2 म्हणजेच करा 1.2 गुणिले करा 1.2 गुणिले 222 करा 1.2 गुणिले 222 1.2 गुणिले 222 करा 267.4 नियर बाय. अजून एकदा परत चेक करा हा वेगळा आला 222 गुणिले 12 ना रे 222 गुणिले 12 सांगा बरं का बेकबे बेदुनी 4 बेकबे बेदुनी 4 बेकबे बेदुनी 4 2 2 2 4 6 6 2 266.4 बरोबर आहे का रे हॅलो बरोबर आहे का रे 266.4 हे उत्तर झालं का नाही अजून पुढे आहे काय करावं लागेल बेटा मायनस करावं लागेल अमाऊंट पेड बाय उमाताई पुढे सांगा काय करायचं बोला अमाऊंट पेड बाय उमाताई पर्चेसिंग अमाऊंट मायनस रिबेट पर्चेसिंग अमाऊंट किती आहे सांगा 2220 मधून 266.4 गेलं वजाबाकी करा उत्तर सांगा मला 2220 मधून 266.04 गेले किती येते सांगा बोला लवकर करा शून्य इकडला एक इकडे शून्य गेला करा रे लवकर करा चला चला सांगा मला उत्तर चेक करायला का माझ्या परीक्षा अरे वजाबाकी करता येत नाही का तुम्हाला एवढा वेळ लागते का जावा पहिली दुसरीचे क्लास लावा कशाला एवढा क्लास लावा त्याकडे माकडा 2220 मायनस 266.4 1953.6 ठीक आहे हे काय झालं
उमाताईने भरलेले पैसे. पुढचा गणित कोणता आहे? ह्याचा हे झाले हे का आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफर्स का झाले नाही घरी कोणतं राहिलं बघत सर. वरी आहे का खाली थांब वरी आहे का किती राहिले त्याचं लास्ट आहे का हे ऍक्टिव्हिटी आहे चेक करा ऍक्टिव्हिटी आहे बेटा. चला लक्षात दिलेली इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी वापरा आणि वापरून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं सोडवायचं आहे. यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर. श्रीमती दीपांजली तिने काय केली घर खरेदी केली 7.5 लाखाला. लीलाबेन थ्रू एजंट आणि एजंटला दिली 2%. 7.5 लाखाच्या 2% किती होता सांगा बघा 15,000. हे तर आपल्याला माहिती आहे 7.5 लाख 2% ऑफ 7.5 लाख. मग किती आला सांगा ब्रोकरेज 15,000. लीलाबेन दलाली किती दिली 15,000. टोटल ब्रोकरेज किती मिळालं दलालाला 30,000. कसं काय मिळालं कारण त्या ठिकाणी देणाऱ्याकडून मी घेतो आणि तो काय करतो घेणाऱ्याकडून मी घेतो दोघांकडून मी घेतो. किती मिळालं ब्रोकरेज 30,000. मग मला सांगा 7.5 लाखाचा जरी घर राहिलं तर तिला किती रुपये कमी दिले तिला देताना बघा एक लक्षात घ्या. 7.5 लाखाला घर विकले किती ऐकलं घर 7.5 लाखाला विकताना किंमत गेली तर तिला 2% द्यावं लागलं कधी 7.5 लाखाच्या. 7.5 लाखाच्या 2% म्हणजे किती झालं 7,65,000. 7,65,000. घर कितीला विकले लक्षात घ्या घर कितीला विकले 7.5 लाखाला पण कमिशन किती दिली 2%. 2% म्हणजे किती हजार 15,000. 7.5 लाखामध्ये 15,000 गेले म्हणजे किती 7,35,000. परत एकदा पहा. Use the given information and fill the boxes with suitable numbers. श्रीमती दीपांजली purchased a house for 7 lakh from श्रीमती लीलाबेन through an agent. Agent has charged 2% brokerage from both म्हणजे दोघं. both म्हणजे दोघं. सर्वात पहिलीचं नाव काय सांगा सर्वात पहिलीचं नाव काय आहे सर सर्वात पहिली जी आहे तिचं नाव आहे दीपांजली. दीपांजली किती ब्रोकरेज दिली 15%. त्याच पद्धतीने लीलाबेनला सुद्धा किती टक्के दिली 15%. एजंटला किती मिळाले दोघांचे 15 30%. विक्राई कोण होती विक्राई होती दीपांजली. कितीला विकत 7.5 लाखाला. तिला काय द्यावं लागते ब्रोकरेज किती टक्के 2%. किती टक्के 2%. मग त्या ठिकाणी दीपांजली ज्या ठिकाणी द कॉस्ट ऑफ हाऊस दीपांजलीला कितीला पडला 7,65,000. 7 लाख आणि त्या ठिकाणी जो काही प्राइस आहे कोणाचा सेलिंग प्राइस जो आहे लीलाबेनच्या माध्यमाने कारण लीलाबेन विकले विकताना किती टक्के कमिशन दिला 2%. 2% कमिशन म्हणजे किती झालं बेटा 15,000. किती बेटा 15,000. पहा दीपांजलीने घर खरेदी केली दीपानं काय केली परचेस केली. लीलाबेननं काय केली सेल केली विकली. लीलाबेननं काय केली म्हणलं सेल केली विकली. किती कमिशन दिली 15%. किती टक्के दिली 15%. म्हणजे लीलाबेनला 15% कमिशन दिल्यानंतर 7.5 लाखातले किती रुपये कमी मिळाले 15,000. म्हणजे कितीला विकले तिनं करेक्ट आहे. आता घेतलं घेणाऱ्याला सुद्धा काय द्यावं लागते कमिशन. प्राइस किती होती 7.5 लाख. कमिशन किती आहे 15%. 7.5 लाख रुपये मध्ये मी 15,000 घेतलं तर किती झालं बेटा 7,65,000. 7,65,000. 7,65,000. ठीक आहे. आम्ही काय काय पाठांतराला